लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। भाई नमस्ते। नमस्कार। येणाऱ्या निवडणुकीच्या या काळामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय देशामध्ये झालाय, कारण की बहुचर्चेत असणारा अनेक न्यूज चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती डॉक्टर अमोल कोल्हे दिसत आहेत आणि शिवाजीदादा आढळराव पाटील दिसत आहेत। हा तितकाच पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ महत्वाचा ठरतोय। या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळात कुणाचं वर्चस्व असेल? तसं बघितलं गेलं तर वर्चस्व हे अमोल कोल्हे साहेबांचं असणार आहे, कारण अमोल कोल्हे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची वारसा चालवत आहेत, कारण त्यांचे विचार लोकांमध्ये पोचवत आहेत आणि विचारांचं आचरण करून इतर सर्व समाज पण सोबत घेऊन चालले। आता माझ्यासारखा एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता घेऊन ते या मतदारसंघामध्ये फिरतायत आणि मलाही त्यांनी एक आदेश दिला आहे का लवकरात लवकर प्रचारामध्ये सहभाग व्हा। मी डॉक्टर अमोल कोल्हे यांचे कार्यकर्ते हो, कोणती जबाबदारी तुमच्यावर दिलेली? मला युवक राष्ट्रवादीची जिल्हा सरचिटणीस पद म्हणून अमोल कोल्हे साहेबांनी आणि सूरज भाऊ आणि स्वप्नील भैया गायकवाड यांनी मला जबाबदारी दिली। काही दिवसांपूर्वी तुमचा चेहरा शिवसेनेबरोबर दिसत होता उद्धव साहेबांच्या, मग आता तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी मध्ये दिसताय। तुम्हाला हे वाटत नाही हे समीकरण आता हे मोठ्या पातळीपर्यंत झालंय, पण तरी पण कुठेतरी 100% हे कसं होतं, मी गेले 3-4 वर्षापासून मी राजकारणापासून लांब होतो, कारण असा होतो माझी काही वैयक्तिक अडचणी होती त्याच्यामुळे आता तो विषय आपण बाजूला ठेवूयात। पण देशामध्ये एका बाजूला नरेंद्र मोदी आणि एका बाजूला राहुल गांधी, या दोन पैकी कुणाचं सरकार येणं गरजेचं आहे? असं बघितलं गेलं तर राहुल गांधींचं सरकार येणं गरजेचं आहे। म्हणजे मी या पक्षामध्ये आहे म्हणून नाही म्हणत, कारण आता तुम्ही बघताय का महागाई खूप वाढलेली आहे, डिझेल पेट्रोलचे भाव झाले आणि जे शेतकऱ्यांसाठी जे औषधं लागतात, खत औषध जे पेस्टिसाइड लागतात त्याचे GST वगैरे खूप वाढलेले आहे म्हणून। आणि कसं आहे अमोल कोल्हे साहेबांनी शेतकऱ्याची बाजू मांडलेली आहे आणि पहिल्यापासून शरद पवार साहेबांचे विचार हे शेतकऱ्यांचे हितासाठी विचार असतात। शिवाजीदादा आढळराव पाटील राष्ट्रवादी गटामध्ये गेले, अजित पवार साहेबांच्या, मग अजितदादांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी काम केलंय ना, आपल्या भागामध्ये केलंय किंवा शिवाजीदादा यांनी पण केलंय, त्याला बाजूला ठेवून चालेल का तुम्हाला? कसं आहे अजितदादांचा विषय काय झालाय, देखो एक बात कहना चाहूंगा मैं, कतिला कई सांप बदल देते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल देते हैं, कुछ लोग मतलब के लिए अपने बाप बदल देते हैं। जो बाप बदलने की जो भूमिका महाराष्ट्र में चल रही है, मैं और मेरा समाज इसके बिल्कुल खिलाफ है, क्योंकि ये हमारे महाराष्ट्र की संस्कृति नहीं है। महाराष्ट्र में सब मिलजुल के एक साथ में रहने का ये छत्रपति शिवाजी महाराज के ज़माने से इतिहास है। छत्रपति शिवाजी महाराज ने 18 पगड़ जाति को, मुस्लिम समाज को, सारे समाज को लेकर स्वराज्य निर्माण किया था। उसी तरह मैं इस मिट्टी का हूँ, इस मिट्टी में भी यही चीज़ की ज़रूरत है कि सब एक साथ में लेके चले। या गोष्टी आहेच आहे, पण तसं पाहिलं गेलं तर शरदचंद्रजी पवार साहेब यांचा इतिहास पाहिला तर तोडाफोडीचा राजकारणाचा आहे। डॉक्टर अमोल कोल्हे मनसे किंवा कोणत्या संघटना असतील खाजगी, त्यानंतर सेनेनंतर पवार साहेबांचे राष्ट्रवादी। काही दिवसांपूर्वी अजितदादांचं वक्तव्य की ते शपथविधीला तिथे मिठ्या मारताना पण दिसले होते, मग त्या ठिकाणी तुम्हाला वाटत नाही का काहीतरी असं खाली जाते कुठेतरी वरती जाते? नाही, अमोल कोल्हे साहेबांनी ते स्पष्टीकरण त्यावेळेला दिलं होतं, या संदर्भाची माहिती आम्हाला आधी कुठलीच दिली नव्हती। ते मीटिंगसाठी बोलवले होते, ते मीटिंगमध्येच ठराव झाला आणि ऐन वेळेला त्यांना तिथं घेऊन गेले, त्यांना किंवा इतर जेवढे सहकारी आमदार खासदार होते त्यांना त्यावेळेला शपथविधीला घेऊन गेले। तिथूनच ह्या सगळ्या मुद्द्यावरती देशामध्ये राम मंदिर बांधलं गेलंय, त्या राम मंदिराकडे तुम्ही कशा अर्थाने पाहता? बिल्कुल आदर्श दिखता हूँ, राम मंदिर को भी आदर्श दिखता हूँ, और राम मंदिर के साथ साथ अयोध्या के अंदर एक नई मस्जिद बनने जा रही है जिसका नाम है मोहम्मद बिन अब्दुल्ला, जिसके चेयरमैन हाजी अराफत शेख साहब उसके चेयरमैन बने हैं डेवलपमेंट कमेटी के। और ये बात एक अद्भुत है कि अयोध्या के अंदर राम भी मिलेंगे, रहीम भी मिलेंगे। ये देश के अंदर एक अच्छा वातावरण जाएगा कि दोनों चीज का जो झगड़ा था, देखो हमारा समाज जो है मुस्लिम समाज
वो बाबर को मानने वाला नहीं है। बाबर हिंदुस्तान के अंदर तीर तलवार भाला लेके आया था, लड़ने के लिए आया था। तो हमारा आइडल नहीं हो सकता बाबर। हमारा जो आइडल है छत्रपति शिवाजी महाराज जैसे महान व्यक्तिमत्व, वो हमारे आइडल हो सकते हैं, क्योंकि उन्होंने हमारे समाज की कुरान जो है, एक सबसे पवित्र चीज हमारे धर्म में मानी जाती है कुरान है, और कुरान को अदब से अपने मुस्लिम सैन्य दल के पास लेके जाना, अदब से देना, ये एक बहुत बड़ी बात है। काही राजकीय पक्ष देशामध्ये जातीयवाद निर्माण करतायत, तर तुम्ही काय सांगाल ह्या जातीयवादाबद्दल? जातिवाद अगर देखा जाए तो ये ब्रिटिश के जमाने से हुआ है। बऱ्याच त्यांच्या अधिकृत पेजवरती पोस्ट पाहिल्या जातात, तुम्ही पण पाहिल्यात, बऱ्याच पत्रकारांनी पाहिल्यात। तर हे सांगत असताना तुम्हाला काय वाटतं, हे होणं गरजेचं आहे की नाहीये? देखो, देश के अंदर सबसे बड़ा जहर, सबसे बड़ी कीड़ जो लगी है वो जातिवाद की लगी है। ये जातिवाद ही एक ऐसी चीज है जो देश को पीछे के और खींच रही है। देश को कामयाब करने के लिए हम सबको अपनी अपनी जात की चीज जो है वो एक बाजू रखनी पड़ेंगी, और देश का विकास किस तरीके से हो जाए, किस तरीके से हमारा देश इस दुनिया के पद पर नंबर 1 पर आए, इसकी सोच हमें जरूरी है। क्योंकि यहाँ पर जातिवाद करके हम कोई चीज को ये नहीं कर रहे हैं, मतलब डेवलपमेंट नहीं हो रहा है। मैं अगर 1000 मस्जिद बांध रहा हूँ तो मेरा देश आगे नहीं बढ़ रहा है। मैं अगर 1000 मंदिर बांध रहा हूँ तो मेरा देश आगे नहीं बढ़ रहा है। तुम्ही पवार साहेबांचे निष्ठेचे कार्यकर्ते आता म्हणावं लागेल तुम्ही आहेत म्हणून, म्हणजे फुटाफुटीचं जे राजकारण झालं त्याच्यावर पक्षांची चिन्ह जी बदलली, त्या पक्षांच्या चिन्हांचे बदललेल्या गोष्टीवर तुम्ही काय म्हणाल? हे राजकारण एका वाक्यात सांगाल, राजकारणाचं काय झालंय महाराष्ट्रात? मजाक बन गया बस, विनोद, मजाक, कॉमेडी, बिल्कुल कॉमेडी। ज्या विषयावरती जे शिवाजी आढराव पाटील मागच्या 5 वर्षात धनुष्यबाणावर लढले, आता राष्ट्रवादीच्या पवार साहेबांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी, त्यावेळेस घड्याळ मिळालं, नंतर ते घड्याळ अजितदादांना मिळालं त्यांच्या पक्षाला, आता त्याच घड्याळावरती निवडणूक लढली जाते। घड्याळाचा विषय कसा आहे, चिन्ह हे माझ्या दृष्टिकोनाने जास्त महत्व नाही ठरत, महत्व ठरतं ते विचार। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार, शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार हे लोकांमध्ये रुजले गेलेले आहे, आणि लोकांना हे सगळे माहिती आहे का कोणत्या विचाराने आपण लोकांसमोर गेलेले आहे। आता बाळासाहेबांचे विचार जर आपण बघितले, बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे लोकल भूमिपुत्रांसाठी विचार होते, बरोबर, आणि पवार साहेबांचे विचार होते ते शेतकऱ्यांसाठी होते। मग हे दोन्ही विचार लोकांच्या मनामध्ये आहे का, हे लोकांच्या हितासाठी आहे? इथले भूमिपुत्र आणि इथले शेतकरी बंधू हे जगले तर पक्षाबद्दलची निष्ठा येणाऱ्या काळात संपत चालली आहे। 100% निष्ठा हे राहिलीच नाहीये। मग पक्ष ही कुणाची मक्तेदारी आहे की नाहीये? मक्तेदारी ठरावी ना लोक, आमचा पक्ष आहे, माझा पक्ष आहे असं तो म्हटलं जातं, हे सर्वसामान्यांचा पक्ष आहे की एका ठराविक घराण्याचा पक्ष आहे? घराण्याचा पक्ष आपण नाही सांगू शकत, परंतु कसं आहे, जब से मैं आपको बोला कि कुछ लोग मतलब के लिए अपने बाप बदल देते हैं, म्हणजे हे पक्ष जे आपण लोक चेंज करतायत, हे वैयक्तिक फायद्यासाठी चेंज करतायत। वैयक्तिक फायदा, माझा फायदा कुठं होणार? आणि मगाशी तुम्ही बोललात का अमोल कोल्हे साहेबांनी मनसे, शिवसेना, अजून कुठली सांगायची, परंतु त्या सगळ्या संघटनामध्ये असताना अमोल कोल्हे साहेबांनी कुठलीही निवडणूक लढलेली नाहीये। फक्त एक चिन्ह, पवार साहेबांचं चिन्ह घेऊन, पवार साहेबांचे विचार घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये, शिवजन्मभूमीच्या मातीमध्ये उतरले ते। हा एक मुद्दा आहे। अजून एक प्रश्न आहे देशपातळीचा, जम्मू काश्मीरमध्ये जे कलम हटवलं गेलं त्याच्यावर तुम्ही कसं बघता? हे बघा, आता काय सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ते तर आपल्याला मान्य करायलाच आहे, तर 100% मान्य आपल्याला केलेच पाहिजे, कारण आपण आदर करतो या सगळ्या गोष्टींचा, मग त्या आदरानेच बघायला लागेल काय करता येईल। धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल। काय नाव आहे तुझं? चालू झाले? हा, कधी चालू झाले? तुझं नाव काय? एवढं लवकर क्विक असते? माझं नाव प्रणव साईनाथ संते, आणि आपला प्रश्न होता लोकसभेमध्ये तरुणांसाठी काय होणं गरजेचं आहे? लोकसभेमध्ये तरुणांसाठी आज आपण भारत देशाची स्थिती पाहत असाल तर सत्य परिस्थिती लपवून खोट्या गोष्टी दाखवून तरुणांना हे जे सरकार आहे हे भुलवत आहे, आणि निष्ठा सांभाळावी की गद्दारी सांभाळावी, हे स्वार्थासाठी पळलेले जे आहेत राजकीय लोक, त्याच्याबद्दल काय वाटतं तुला?
निष्ठा गद्दारी यापेक्षा कोण युवकांच्या भवितव्यासाठी चांगल्या भवितव्यासाठी लढन याच्या मागे युवकांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांनी पक्ष भरपूर आहेत, पण निष्ठा असेल गद्दारी असेल या प्रश्नात न पडता त्यांचे जे मूलभूत हक्क आहे त्यांच्यासाठी जो लढणारा माणूस असेल त्याच्या मागे निश्चितपणाने उभं राहिलं पाहिजे, हे माझं मत आहे. हे सगळं होत असताना एका बाजूला आता तरुणांसाठी आदर्श काय हे गद्दारी आदर्श आहे? गद्दारी हा आदर्श नाही, पण त्यात कोणती तत्व कामी येत आहेत, कोणती तत्व नाही कामी आहेत, कोणत्या सगळ्या गोष्टी आज तरुणांसमोर आहेत. फक्त त्यांनी भ्रमित न होता आपलं सॉरी, तुला काय वाटतं का ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये या सगळ्या विषयांच्या माध्यमातून कोणता मुद्दा आहे त्या मुद्द्यावर लढले जातील? कोणते मुद्दे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये? तुझा अभ्यास आहे राजकारण, त्याच्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यतः जे प्रश्न आहेत कोणते म्हणजे आपला हा रस्त्याचा प्रश्न असेल, बायपास झालाय. बहुतांश प्रश्न हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून बहुतांश रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे. काही ज्या गोष्टी आहेत की नवीन अजून बायपास चालू व्हायचे किंवा पूल बोगदा असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुटत आहेत. शिरूर मतदारसंघामध्ये इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प अजून तो राबवायचा, म्हणजे त्याच्या सगळ्या त्यांनी प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तो एक चालू झाला तर मूलभूत जे हक्क आहेत आणि एक चांगल्या आरोग्य सुविधा नागरिकांना श्रेयवादाची लढाई चालली, त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? हे बायपास मी केलाय, बैलगाडी मी चालू केलाय, रेल्वे आम्ही मंजूर केली आहे, शिवाजी आढराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे, दोघांपैकी काय श्रेयवादाची लढाईवरून तुला काय वाटतं? प्रत्येक जणाचा कुठं ना कुठं खारीचा वाटा असतो. समजा मी जर एखाद्या पदावर असेल तर दोघांना मतदान करायचं, मी त्याची मागणी करू शकतो. मी सांगितलं ना, जो आपल्याला चांगला उमेदवार वाटेल, पुढे जाऊन आपल्या भविष्यासाठी जो लढेल, त्याचा विचार करून आपण मतदान करणार आहोत. श्रेयवाद हे सगळेच घेत असतात. शरदचंद्रजी पवार साहेब असतील एका बाजूला, उद्धवसाहेब ठाकरे आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, किंवा पक्षाचे वेगवेगळे जे आहेत नेते, सर्वोच्च नेते, या पक्षामध्ये जे फुटीचं राजकारण झालं याच्याबद्दल तुला काय वाटतं? मी तर खूप छोटा आहे यामध्ये, पण जेव्हापासून मी हे पाहत चाललोय किंवा मोठा चाललोय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जे प्रभुत्व आहे किंवा त्यांची जी छबी आहे ही माझ्या मनावर पहिल्यापासून राबलेली आहे. का तर एक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून की तळागाळात पोहोचलेला नेता, त्याचा परिणाम या भागामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मतावर होईल. नक्कीच होऊ शकतो, कारण हा जो शिरूर मतदारसंघ किंवा पश्चिम महाराष्ट्राची आपण जर गोष्ट घेतली तर नेहमीपासून पश्चिम महाराष्ट्र अमोल कोल्हेचं पारड जड आहे की शिवाजी आढराव पाटलांचं? आता ते सांगता येणार नाही, पण नक्कीच ह्या मतदारसंघात फिरत असताना किंवा लोकांशी चर्चा करत असताना एक नवीन चेहरा, नवीन युवक चेहरा म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव हे लोकांच्या चर्चेत आहे. धन्यवाद. जिबेर भाई, काय सांगाल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका आहे? नाही, सध्या आम्ही शांत आहे. का बरं? आम्ही तुम्ही अनेक निवडणुका लढवता, यावर्षी काय तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहेत? नाही, सध्या अजून आम्ही शांत आहे. अजून आम्हाला आमची भूमिका स्पष्ट नाहीये. फॉर्म भरणार लोकसभेला आता वंचितची काय भूमिका राहील अजून माहित नाही. तुमचं नाव चर्चेत आहे लोकसभेला, जुबेर भाई फॉर्म भरणार आहे? नाही, हे सात चुकीचं आहे. प्रकाश आंबेडकर साहेब आमचे जे आदेश देतील त्या हिशोबाने आम्ही काम करू. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी आढराव पाटील या दोघांपैकी कुणाची कामं सरस आहेत? नाही, आम्हाला त्याच्यावरती काय बोलायचं नाही. का बरं? दोन्ही उमेदवार चांगले नाहीयेत का? नाही, आम्ही आता सध्या काय बोलणार नाही. सध्या आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहोत. श्रद्धेय बाळासाहेब, तुमच्या पक्षाला कमी सीटं मिळाली, त्याच्यावर वाद चाललाय सगळ्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल काय वाटतं? आमचं म्हणणं असं होतं की वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेतलं पाहिजे होतं, परंतु काय कारण घडलं वरती ते काय आपल्याला माहित नाही. आम्ही सर्वसामान्य. आता नाराज आहे तुम्ही? नाही, नाराज नाही आम्ही, कारण की आंबेडकर साहेब कधी नाराज होत नाही. लढाऊ माणूस आहे. आतापर्यंत त्यांनी जर त्यांना काही स्वतः जर पाहिजे असलं तर आतापर्यंत ते या देशाचे राष्ट्रपती सुद्धा झाले असते, परंतु ते तुम्ही सीटं याच्या त्याच्याकडे तुमच्या पक्षाने याच्या सीटं कशाला मागायची? तुम्ही स्वतःची सीटं का देत नाही? तुम्ही का नाही भूमिकावरती मांडत? आमची भूमिका, तुम्ही महाराष्ट्रभर तुमचे असणारे खासदार उभे केले पाहिजे. आम्ही मोदी सरकारच्या विरुद्ध आहे आणि 100% मोदीच्या विरुद्ध आम्ही थांबणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोदीच्या विरुद्धच आम्ही काम करणार. कोणती गोष्ट आहे अशी का त्या गोष्टीमुळे तुम्ही मोदी साहेबांच्या विरोधात आहे? सध्या आता तुम्ही एक शेतकरी वर्गातले आहात पत्रकार मध्ये, शेतकऱ्यांचे काय हाल झाले. हा जो आपला भारत आहे हा फक्त शेतकऱ्यांवरती चाललेला आहे. शेतकऱ्यांसाठी मोदी साहेबांकडून 2,000 मध्ये देण्यात आले, त्याच्याकडे कसं बघता? अहो, मला सांगा, एकदम 2 लाख रुपये घ्यायचे आणि 2,000 रुपये द्यायची, ही स्कीम बंद केली पाहिजे. 2 लाख कोणी घेतले? मोदी साहेबांनी. सगळ्या तुम्ही आरोप करता, याचे पुरावे आता तुम्हाला काय पुरावे पाहिजे? 2 लाख कसे? एज्युकेटेड तुम्ही माणसं आहात, तुम्हाला सर्व माहिती आहे. आता ह्या तुम्ही आता हे बाईट सगळ्या ठिकाणी देणारच आहे, ठीक आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की मोदी सरकारने आतापर्यंत
या देशाच्या शेतकऱ्यासाठी चांगलं विधायक काम तुम्ही मला सांगा. हे त्यांनी विधायक काम केलंय म्हणून शेतकऱ्यांसाठी एक चांगलं विधायक काम तुम्ही मला सांगा. तुम्ही जर जसं मोदी आता- साहेबांच्या विरोधात आहात हा. तर या ठिकाणचे असणारे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील, तर तुम्ही असं इनडायरेक्टली म्हणता की तुम्ही अमोल कोल्हे बरोबर जाण्याची शक्यता आहे तुमची? नाही, साहेब जसं सांगतील त्या हिशोबाने आम्ही करणार. साहेबांचा जसा आदेश येईल या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जर साहेबांनी उमेदवार जर दिला, भले ती कोणाबरोबर युती असू दे, 100% साहेब एक चांगला उमेदवार असा देतील की ज्याला शेतकऱ्याची जाण असेल, कामगारांची जाण आणि असेल. अजूनही तुम्ही तुमचा उमेदवार उभा करणार आहे? आमचं तर इच्छा आहे चांगला उमेदवार उभा राहावा. लक्षात घ्या, आपल्या या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला जर सुजलम सुफलम जर व्हायचं असेल तर जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची एखादी MIDC असावी, एखादा चांगलं हॉस्पिटल असावं. तुमच्याकडे MIDC होऊ शकत नाही, त्याला टेक्निकल प्रॉब्लेम हे माहिती तुम्हाला? आता टेक्निकल प्रॉब्लेम काय माहितीये? येऊन जाऊन तुम्ही जर JMRT जर आम्हाला सांगत जर असा की JMRT मुळे प्रॉब्लेम होतो, तुम्ही JMRT चे जे टावर जे उभे केलेले आहेत IT ते एकदा तुम्ही चेक करा. बंद करायचे ते? नाही, आम्ही कुठं काय म्हटलंय. त्याच्यापासून आता बघा, आता विज्ञान प्रदर्शन झालं, त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तिथं शास्त्रज्ञ आले, बाकीच्या गोष्टी झाल्या. याचा आपल्या देशासाठी 100% उपयोग होतो. परंतु इथली जी जनता आहे, इथले जे एवेलेजिकुडी जे लोक आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले, बाकीच्या गोष्टी झाल्या, यांना आता रोजगार भेटत नाही. आशिया खंडातली सगळ्यात मोठी दुर्बीण जुन्नर तालुक्यात आहे. याच्यामध्ये आशिया खंडात नाव आहे, त्याचा अभिमान वाटत नाही तुम्हाला? 100% अभिमान आहे. परंतु मला सांगा, विक्रम उपग्रह पण बंद झाला. त्याचं दुःख टाटाने घेतला, हँडओव्हर केला की? अहो मला सांगा, आता विक्रम उपग्रह बंद झाला ना. आमची वैयक्तिक इच्छा अशी आहे की जुन्नर तालुक्यामध्ये चांगली MIDC असावी, चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन चांगली MIDC ते उभी करावी, जेणेकरून हे जे आपली जी मुलं आहेत ती सध्या चाकण, सुपा MIDC कडे वळतात, भोसरी MIDC कडे जातात. तर इथं जर चांगली MIDC असेल तर इथं सर्वजण कामगार सगळ्यांना इथं उपलब्ध होईल रोजगार. परंतु इथं रोजगार उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांचे एवढे आता अमोल कोल्हेंनी समजा जी आंदोलने केली कांद्या निर्यातीसाठी किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या, तर याचे हे बाकीचे जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावरती आवाज उठवला पाहिला होता. कांदा निर्यातीवरती बोलले पाहिजे. कामगिरी चांगली आहे का वाईट आहे? आम्ही 100% म्हणतोय ना. काय म्हणताय तुम्ही? दोन्ही खासदारांनी कामं केलेली आहेत. दोघांना सुद्धा मतदान करून चालणार नाही ना, एकालाच करावं लागेल ना. म्हणणं असंच आहे की लक्षात घ्या, आढळराव साहेब हे मोदीच्या जवळ गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही मोदीच्या विरोध आहे. तुम्ही अमोल कोल्हे बरोबर आहे? आम्ही असं म्हटलोच नाही. तुम्ही एकाला विरोध करतात, एकाला? अहो तो अजूनपर्यंत आमचा लोकसभेचा उमेदवार अजून फायनल झाला नाही. आंबेडकर साहेब सांगतील की सदर हा उमेदवार असेल, जर ते म्हटले की बाबा आपल्याला लोकसभेला अमोल कोल्हे यांच्या बरोबर थांबायचं, तुम्हाला आमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये तुमचं नाव चर्चेत असेल तर नक्कीच आम्ही तुमच्याकडे भेटायला येऊ. तुम्हाला लोकसभेसाठी खरोखर शुभेच्छा. याचा अजून उमेदवार होणं डिक्लेअर गरजेचं. लवकर तुम्ही तुमचा उमेदवार डिक्लेअर करा. धन्यवाद. अभिनंदन.